Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 10 Science and Technology part 2, and the name of lesson is Introduction to Microbiology. Friends, this is the fourth video of this lesson. I am Rathod Narendra Manekrao welcoming you in this online class. Today in this video we are going to discuss about the microbes and fuel. बघा, आज आपण मायक्रोब्स आणि फ्युएल आणि अशा प्रकारचे काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. मिथेन इज ऑब्टेन फ्रॉम मायक्रोब्स प्रेझेंट इन द ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. बघा, जे ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे आणि जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे, ऑर्गॅनिक आपण त्याला म्हणू, त्यापासून आपल्याला काय मिळतं, तर त्यापासून आपल्याला मिळतं मिथेन. अँड बाय मायक्रोबाईल अनएरोबिक डिकम्पोजिशन. ह्या इंडस्ट्रियल वेस्टचं आणि ॲग्रिकल्चरल वेस्टचं अनएरोबिक डिकम्पोजिशन होतं आणि त्यातून आपल्याला काय मिळतं, मिथेन वायू मिळतो. अँड दिस रिड्यूस द प्रॉब्लेम ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि हे जे आहे हे काय करतं, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी करण्यास याची मदत होते. अँड फर्मेंटेशन ऑफ मोलॅसेस by yeast Saccharomyces produce ethanol which is clean smokeless fuel. बघा काय होतं, त्या मोलॅसेसचं फर्मेंटेशन होतं ईस्ट मार्फत. कुठला ईस्ट, तर सॅकॅरोमायसेस ईस्टपासून. आणि काय प्रोड्यूस होतो, इथेनॉल प्रोड्यूस होतो. आणि हा जो इथेनॉल आहे इज अ क्लीन स्मोकलेस गॅस. बघा, जो इथेनॉल आहे तो कसा आहे, क्लीन स्मोकलेस, त्यातून धूर पडत नाही असा फ्युएल आहे. आणि हा कसा तयार होतो, फर्मेंटेशन ऑफ मोलॅसेस बाय अ ईस्ट. द फ्युएल ऑफ फ्युचर इज हायड्रोजन गॅस. काय म्हणतो आपण, हायड्रोजन गॅसला फ्युएल ऑफ फ्युचर असं आपण म्हणतो. अँड इट इज रिलीज्ड वेन बॅक्टेरिया परफॉर्म बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. ज्यावेळेस पाण्याचं बायोफोटोलिसिस होतं त्यावेळेस काय बाहेर पडतो, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. अँड धिस हायड्रोजन गॅस इज सेड टू बी द फ्युएल ऑफ फ्युचर. अँड बॅक्टेरिया परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटो रिडक्शन टू रिलीज द हायड्रोजन. मग फोटोलिसिस किंवा बायोफोटोलिसिस प्रक्रिया कोण करतं, तर प्रोसेस ऑफ बायोफोटोलिसिस इज कंप्लीटेड बाय बॅक्टेरिया and release the hydrogen by the photo reduction. Here some industrial chemicals are produced through the microbial processes. काही इंडस्ट्रियल केमिकल्स कमर्शियल लेवलला देखील मायक्रोबाईल प्रोसेस मार्फत ते केमिकल्स तयार केले जातात. मग कुठले कुठले एक्झाम्पल, सम रॉ मटेरियल्स दॅट आर नीडेड टू इंडस्ट्रियल प्रोसेसेस. जो रॉ मटेरियल, जो कच्चा मटेरियल इंडस्ट्रियल प्रोसेससाठी लागतो, कुठला व्हेरियस अल्कोहोल्स, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पॉलीसॅकॅराइड्स असे जे रॉ मटेरियल आहेत ते रॉ मटेरियल या ठिकाणी ह्या मायक्रोबाईल प्रोसेसमार्फत तयार केले जातात. अँड फॉर प्लॅस्टिक अँड फूड प्रोडक्ट्स सम ऑफ दीज मटेरियल्स आर यूज्ड. प्लॅस्टिक प्रोडक्शनमध्ये आणि इतर काही प्रोडक्शनमध्ये ह्या मटेरियलचा वापर केला जातो. अँड इट इज रिलीज्ड वेन बॅक्टेरिया परफॉर्म बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. मग हे मटेरियल जे आहेत कधी रिलीज होतात, तर ते रिलीज होतात वेन बॅक्टेरिया परफॉर्म द बायोफोटोलिसिस ऑफ अ वॉटर. अँड बॅक्टेरिया परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटो रिडक्शन टू द रिलीज हायड्रोजन. हायड्रोजन रिलीज करण्यासाठी हे बॅक्टेरिया काय करतात, परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटो रिडक्शन. तर फोटो रिडक्शन म्हणजे काय, फोटो म्हणजे लाईट, रिडक्शन म्हणजे कमी, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण पाहतोय बायोफ्युएल. बायोफ्युएल इज अ इम्पॉर्टंट अमॉंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. बायोफ्युएल जैविक इंधन, त्याला आपण म्हणतो जैव इंधन. हे आपल्याला वातावरणातून मिळतं आणि हे कसं आहे, रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. याचा आपण पुनर्वापर करू शकतो.
अँड दीज फ्युएल्स आर अवेलेबल इन 3 फॉर्म्स. हे जे बायोफ्युएल आहे हे 3 फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ते फॉर्म कुठले कुठले? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मग सॉलिडमध्ये कुठले कुठले? कोल, डंग, क्रॉप रेसिड्यूज. तर लिक्विडमध्ये व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल. तर गॅसेस स्टेटमध्ये गोबर गॅस अँड कोल गॅस. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. हे जे फ्युएल आहेत, बायोफ्युएल जे आहे ते इझिली अवेलेबल आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्लेंटी ऑफ क्वांटिटी आपल्याला अवेलेबल आहे. अँड दीज आर रिलायबल फ्युएल ऑफ द फ्युचर. हे खात्रीलायक मिळणारं रिलायबल फ्युएल ऑफ फ्युचरला आपण म्हणतो. तर मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल आपण आता पाहायचं आहे आपल्याला. विथ द हेल्प ऑफ सुटेबल मायक्रोब्स द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज टॉक्ड. बघा, काही सुटेबल मायक्रोबच्या माध्यमातून आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपण कमी करू शकतो. बायोगॅस प्लांट, कंपोस्ट प्रोडक्शन, सीवेज ट्रीटमेंट आर द मेजर्स इन विच मायक्रोब्स आर यूज्ड. बघा, मायक्रोब्स कुठे कुठे वापरले जातात? बायोगॅस प्लांटमध्ये, कंपोस्ट प्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी आणि सीवेज ट्रीटमेंटमध्ये काय होतं? ह्या मायक्रोबचा वापर केला जातो. आता आपण पाहतोय लँडफिल. तर लँडफिल म्हणजे काय? तर डिग्रेडेबल वेस्ट बीइंग ॲक्युमुलेटेड इन अर्बन एरिया इज यूज्ड फॉर दिस पर्पज. आपल्या शहरांमध्ये जो काही बायोडिग्रेडेबल कचरा आहे तो कचरा लँड फिलिंगसाठी वापरला जातो. अँड लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेस फॉर अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. यासाठी काय केलं जातं? रहिवासापासून किंवा गावापासून लांब असे खोल खड्डे या ठिकाणी खणले जातात. आणि दोज पिट्स आर लाइन्ड विथ प्लॅस्टिक शीट्स. आणि ते जे खड्डे आहेत ते प्लॅस्टिक शीटनं काय केले जातात? झाकले जातात. ॲज अ प्रिकॉशन अगेन्स्ट पोल्युशन ऑफ सॉईल ड्यू टू लिचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल. त्या घनकचऱ्यामध्ये जे काही टॉक्झिक आणि हार्मफुल मटेरियल्स आहेत त्या हार्मफुल मटेरियलमुळे त्या जमिनीचं पोल्युशन होऊ नये म्हणून ते काय केलं जातं? त्याला प्लॅस्टिकने आच्छादलं जातं. अँड कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. बघा, हे जे कॉम्प्रेस्ड वेस्ट आहे जी आपण गोळा केलेली आहे शहरामधून, गावांमधून, काय होतं? त्यामध्ये डंप केलं जातं, त्यामध्ये टाकलं जातं. अँड इट इज कवर्ड विथ अ लेअर ऑफ सॉईल. आणि त्या कचऱ्यावरती एक मातीचा थर टाकला जातो. त्याबरोबर सॉडस्ट टाकली जाते, भुसा टाकला जातो आणि लिफी वेस्ट त्यावर टाकले जातात. आणि स्पेसिफिक बायोकेमिकल्स त्यावर स्प्रेड केले जातात जेणेकरून त्याचं डिकम्पोजिशन प्रॉपर होईल. आता बायोरिएक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस अँड मायक्रोब प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेअर डिकम्पोज द वेस्ट. म्हणजे बघा, त्यामध्ये आपण ज्या मातीमध्ये जे मायक्रोब्स आहेत आणि जो बायोरिएक्टर आपण त्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यामुळं ह्या वेस्टचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं, ते कुजतात. अँड कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ अ सॉईल स्लरी. आणि जे पूर्ण भरलेलं जे काही खड्डा असेल, तो पीठ असेल, तो मातीने झाकला जातो. अँड आफ्टर फ्यू पिरियड बेस्ट क्वालिटी ऑफ कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज. मग हे जे आपण कचरा सीवेज त्या खड्ड्यामध्ये भरलेला आहे आणि त्याने मातीने झाकलेलं आहे, काही दिवसानंतरनं त्याचं चांगल्या प्रकारचं खत आपल्याला उपलब्ध होतं. अँड सच लँडफिल साईट कॅन बी रियूज आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. बघा, ज्यावेळेस कंपोस्ट तयार होतो, ज्यावेळेस खत तयार होतं, वेन कंपोस्ट इज मेड बाय द डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट, what happened? That compost is removed out from the pit and that pit is again used or reused. त्यातला जो कंपोस्ट आहे तो आपण काढून घेतो, त्याचा वापर होतो आणि जो खड्डा रिकामा आहे त्या रिकाम्या खड्ड्याचा आपण परत त्या ठिकाणी वापर करू शकतो. आता आपण पाहतोय सीवेज मॅनेजमेंट. इन विलेज डोमेस्टिक सीवेज इज डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियरबाय सॉईल ऑर इन द बायोगॅस प्लांट. बघा, ग्रामीण भागामध्ये आणि गावांमध्ये जो डोमेस्टिक कचरा
घरगुती कचरा जो निर्माण होतो त्याला एकतर बायोगॅसमध्ये त्याला डिस्पोज केलं जातं किंवा गावाच्या बाहेर खड्ड्यांमध्ये किंवा उखंड्यांमध्ये त्याचं डिस्पोजल केलं जातं. हावेवर इन सिटीज सीवेज नीड टू कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन बाय मायक्रोबाईल प्रोसेस. पण शहरामध्ये लोकसंख्या जास्त असते, कचऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि जागा उपलब्ध नसल्याकारणे तो कचरा ते काय करतात, कॅरी करतात. तो कचरा ते आपल्या घरापासून घेऊन जातात आणि त्यावर काय करते, मायक्रोबाईल प्रोसेस त्यावर केली जाते. अँड मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजिन्स ऑफ कॉलरा, टायफॉइड आर मिक्स्ड विथ सीवेज. मग ह्या सीवेजचं डिकम्पोजिशन करताना किंवा मॅनेजमेंट करताना काय केलं जातं, या ठिकाणी असे कंपाऊंड्स त्यामध्ये ॲड केले जातात, ते काय करतात, जे पॅथोजिन्स त्यामध्ये असतील ते पॅथोजिन डिस्ट्रॉय करतील, जेणेकरून त्या डिकम्पोजिशनच्या वेळेस त्या सिवेजमधून त्याचा प्रादुर्भाव इतरांना होणार नाही. अँड दे रिलीज्ड मिथेन अँड CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ द कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन सीवेज. त्या सीवेजमध्ये जो कार्बन कंपाऊंड आहे त्या कार्बन कंपाऊंडाचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यातून काय बाहेर पडतो, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड त्यातून बाहेर पडतो बाय द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. अँड फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियल डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल प्रेझेंट इन द सीवेज. बघा त्या सीवेजमध्ये झेनोबायोटिक केमिकल जे आहे तो केमिकल काय होतं, ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया मार्फत ते काय केलं जातं, डिकम्पोज केलं जातं. कुठला बॅक्टेरिया, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया काय करतो, हा झेनोबायोटिक केमिकल काय करतो, त्याचं ऑक्सिडेशन किंवा डिकम्पोजिशन करतो. अँड द स्लग दॅट सेटल डाऊन इन द प्रोसेस कॅन अगेन बी युज्ड फॉर ॲज अ फर्टिलायझर. मग तो जो सिवेज आहे त्या सिवेजच्या तळाला जे काही स्लग आहे तो स्लग आपण फर्टिलायझर्स म्हणून त्याचा वापर शेतीमध्ये करू शकतो, करतो. अँड वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबायल ट्रीटमेंट इज environmentally safe. The water available by this process, that water is a safe for use. And microbes are used for bioremediation of environment polluted due to sewage. ह्या सिवेज मार्फत जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होणार आहे त्या पोल्युशनवर कंट्रोल मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे मायक्रोबचा वापर केला जातो. Now we are going to learn about the clean technology. Clean म्हणजे स्वच्छ, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. स्वच्छ तंत्रज्ञान आपण त्याला म्हणू. ह्युमन बिईंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन अ टेक्नॉलॉजी. आपल्याला माहित आहे ह्युमन बिईंग्स आर व्हेरी इगर्स टू लर्न समथिंग मोर अँड ह्युमन बिईंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन अ टेक्नॉलॉजी. अँड हावेवर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ द सेम स्पीड. मानवाने अनेक टेक्नॉलॉजीचं इन्व्हेंट केलं, अनेक फॅक्टरीज उपलब्ध केल्या, कारखाने केले, गाड्या केल्या, ट्रेन्स केले, विमान केलं, भरपूर आपल्या फायद्यासाठी, आपल्या बेनिफिशियलसाठी भरपूर टेक्निकल इम्प्रूव्हमेंट ह्युमन बिईंग्समध्ये झाली. बट सायमल्टेनियसली एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीज्ड ड्यू टू दॅट प्रोग्रेस ऑफ टेक्नॉलॉजी. अँड लेट अस सी the way of control over air, soil and water pollution with the help of microbes. बघा सॉइल पोल्युशन होतं, एअर पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं. मग पोल्युशन कशाला म्हणायचं, तर when the unwanted materials, harmful materials are added into a safe water or safe soil, it get unavailable for us and that is said to be the pollution. हे आपल्याला माहिती आहे. मग हे जे पोल्युशन आहे हे कशामुळे होतं, ज्या टेक्नॉलॉजी प्रोग्रेस झालेल्या आहेत त्यामुळे पोल्युशन होतं. मग ते गरजेचं आहे. मग त्या पोल्युशनवर आपण कंट्रोल कसं मिळवू शकतो, तर विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स वी कॅन कंट्रोल द पोल्युशन ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल. Microbes have natural ability of decomposing the
मॅनमेड केमिकल्स, मानवनिर्मित केमिकल्सला डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी आपल्याला मायक्रोजमध्ये पाहायला मिळते. अँड हायड्रोकार्बन अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. म्हणून हायड्रोकार्बन्स आणि अदर केमिकल्स काय केले जातात, ट्रान्सफॉर्म केले जातात विथ द ॲबिलिटीज ऑफ दॅट मायक्रोब्स. अँड सब मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युएल. काही मायक्रोब्स काय करतात, त्या फ्युएलमधलं, त्या इंधनामधलं जे सल्फर आहे ते काय करतात, रिमूव्ह करतात. अँड मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक लीच into environment from low quality metalloids, and these are converted into compound before leaching with the help of थिओबॅसिली and सल्फोबॅसिली. सल्फोबॅसिली आणि थिओबॅसिली बॅक्टेरिया मार्फत त्या स्लगमधून, त्या वेस्टमधून हे काय करतात, रिमूव्ह मेटलचे जे काय लीच आहेत त्यांना ते रिमूव्ह करण्याचं काम करतात.